नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 26 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत. गोदा मावशी पिंकीला सांगत असते त्या पोलीसवाल्याला एक गोष्ट सांगायची राहून गेलीये. ती म्हणजे त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी कृष्णा गेली होती म्हणून तर मी सिंधूला कृष्णाचं नाव दिलं. तर पिंकी म्हणते म्हणजे राघव भाऊजींसमोर जेव्हा सत्य येईल तेव्हा सगळा डाऊट क्लिअर होईल आणि सिंधूचा प्लॅन सक्सेसफुल होईल. पण आता सध्या सिंधूच कृष्णा आहे हे त्यांना कळता कामा नये. सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच होईल असं म्हणून त्या दोघी फोन ठेवून देतात. या चौघींचा पिंकी विरोधात एक प्लॅन असतो. त्यामुळे राणी त्या सापाच्या टोपलीमध्ये एक नकली साप घेऊन येते. परंतु या तिघींना माहीत नसतं की त्यात नकली साप आहे. त्यामुळे त्या तिघीही खूप घाबरत असतात. तर राणी ती टोपली उघडते आणि त्यातील साप ऋतुजाच्या अंगावर फेकते. तर ऋतुजा खूपच घाबरते आणि तो साप फेकून देते. त्यानंतर राणी सगळ्यांना सांगते की हा साप खोटा आहे आणि हा पिंकीला घाबरवण्यासाठी आणला आहे. ऋतुजा आणि रेश्मा म्हणत असतात तो साप जाऊन पिंकीच्या अंगावर टाक आणि तिला असं थुई थुई नाचू दे. आम्हाला नाचवते काय? आणि ती नाचताना तिचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकू. त्यांना आता त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा असतो. त्यामुळे पिंकीचं लक्ष विचलित करण्यासाठी राणी तिच्याजवळ बोलायला जाते आणि ती ऋतुजा आणि रेश्माला खुणावून रूममध्ये जायला सांगते. ऋतुजा आणि रेश्माचं मात्र हे चालू असतं की साप इकडे ठेवायचा तिकडे ठेवायचा. त्यांना कळत नसतं की कुठे ठेवायचा. इकडे राणी पिंकीला बोलण्यात विचलित करून ठेवते. ऋतुजा आणि रेश्मा पिंकीच्या रूममध्ये तो साप ठेवून बाहेर येतात. राघव स्टेशनमध्ये काहीतरी शोधत असतो. त्यावेळी रिषभ त्याला विचारतो तू काय शोधतोयस? तर राघव त्याला सांगतो कृष्णाच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळीचा डेटाबेस नक्कीच इथे असेल. तो रिपोर्ट आपल्याला सापडला की नक्की आपल्याला काहीतरी क्लू मिळेल. कृष्णाचं सत्य मला शोधून काढायचंच आहे. त्यावेळी राघवला रिपोर्ट सापडतो. त्या रिपोर्टमध्ये असं असतं की त्यात एक लहान मुलगी सुद्धा होती. ती बेपत्ता आहे. या गोष्टी क्रॉस चेक करण्यासाठी राघव FIR रिपोर्ट्स पाहतो. तर त्यात सुद्धा असंच लिहिलेलं असतं की त्यात कृष्णा नावाची एक लहान मुलगी होती आणि ती बेपत्ता झाली. तिचा शोध घेण्यात आला परंतु तिचा काही शोध नाही लागल्यामुळे ती सुद्धा मृत घोषित करण्यात आली होती. याचाच अर्थ कृष्णा या जगात नाहीये हे त्या दोघांच्या लक्षात येतं. तर रिषभ म्हणतो मग गोदा मावशींनी आपल्याला अर्ध सत्य का सांगितलं? तर राघव रिषभला म्हणतो म्हणजेच रिषभ जी मुलगी आपल्या घरात कृष्णा बनून राहतीये ती कृष्णा नाहीच आहे तर ती आपली सिंधू आहे. राघव रिषभला सांगतो मला जाणवत होतं की ती माझी सिंधूच आहे आणि आता तर माझ्याकडे पुरावा आहे. ती सिंधू आहे हे कळाल्यामुळे तर राघव मात्र खूप खुश असतो. घरी रूममधून बाहेर आल्यानंतर रेश्मा ऋतुजाला म्हणत असते बरं झालं त्या पिंकीने आपल्याला तिच्या रूममध्ये खोटा साप ठेवताना पाहिलं नाही. जर पाहिलं असतं तर तिनेच आपल्या अंगावर खरा साप सोडला असता. तर ऋतुजा म्हणते त्या दिवशी नाचवलं आणि हे कळलं असतं तर विचारही नाही करवत. त्यानंतर राणी तेथे येते आणि ती त्या दोघींना विचारते तुम्ही व्यवस्थित ठेवलंय ना सगळं? मला कोणताही निष्काळजीपणा नकोय. तर ऋतुजा म्हणते हो सगळं ठरल्याप्रमाणे केलंय. तर राणी म्हणते तो साप पिंकीला दिसेल असा ठेवलाय ना? तो बघितल्यानंतर ती घाबरायला हवी. तिला घाम फुटायला हवा. मला म्हणते ना पिंकीला हलक्यात घ्यायचं नाही. आता तिला कळेल मधूला हलक्यात घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात. तेवढ्यात पिंकीचा मोठ्याने चिरकलेला आवाज येतो. तर या तिघींना वाटतं ती घाबरलीये आणि म्हणून या तिघी इकडेच नाचायला सुरुवात करतात. आणि तिच्या रूममध्ये जाऊन पाहतात तर पिंकीच्या हातात खरा साप असतो आणि तो पाहून तर या तिघीच घाबरून जातात. तर रेश्मा घाबरूनच म्हणते हा खोटा साप खरा कसा झाला? तर पिंकी त्यांना म्हणते खोटा साप तुमचे डोळे तर बरे आहेत ना? भगवान भोलेनाथांचा खराखुरा भक्त आहे हा. आणि पिंकी तो साप त्यांना घ्या असं म्हणते तर त्या तिघी खूप घाबरतात. तर पिंकी त्यांना म्हणते तुम्ही एवढं का घाबरता? इथे येण्यापूर्वी तुमचा काही वेगळा विचार होता का? आणि पिंकी त्यांच्याकडे बघतच म्हणते तुमचे चेहरे बघा अपेक्षा भंग झाल्यासारखे झालेत. त्या पिंकीला म्हणत असतात खरा साप असा हातात घेऊन कोण बसतं का गं? तर पिंकी त्यांना म्हणते खुद्द भगवान स्वतःहून आपल्या समोर आलेत आणि तुम्ही दर्शन घ्यायला नाही म्हणताय. नागराजाची सेवा म्हणजेच भोलेनाथाची सेवा. मधू पिंकीला म्हणते तू सोड ना आता त्याला. तर पिंकी म्हणते ठीक आहे सोडते असं म्हणून ती खाली साप सोडायला जाते. तर या तिघी तर भिवून उड्याच मारायला लागतात. तर मधू लगेच तिला म्हणते जंगलात सोड. तर पिंकी म्हणते ठीक आहे पण त्याआधी रीतसर पद्धतीने पूजा करायला हवी. आणि त्या तिघींना म्हणते तयारीला लागा. तर त्या म्हणतात आम्ही? तर पिंकी रेश्माला प्रसादाची सगळी व्यवस्था बघायला सांगते आणि ऋतुजाला बेल फुलं हे सगळं पूजेच्या वस्तू आणायला सांगते.
आणि त्यांना म्हणते जाऊन लवकर तयारीला लागा. मधू रेश्मा आणि ऋतुजाला विचारत असते, हा साप खरा कसा झाला? तर रेश्मा म्हणते माहिती नाही मला. तर पिंकी म्हणते हा खराखुरा साप आहे, तुम्हाला खात्री करून बघायची आहे का? हे घ्या बघा. तर मधुराणी पिंकीला म्हणते तो लांब ठेव. तर पिंकी म्हणते ठीक आहे लांब ठेवते, पण तू सुद्धा एक लक्षात ठेव, माझ्यापासनं लांब राहायचं. मधुराणी स्वतःला खूप स्मार्ट समजतेस का गं? तुला काय वाटलं तुला कोणीसुद्धा टच करू शकत नाही? तुझं नशीब चांगलं म्हणून ती सिंधू आणि कृष्णा तुला या घरातून बाहेर काढू शकल्या नाहीत. पण मी पिंकी आहे, पिंकी युवराज धोंडे पाटील. मीनं तुला अशी बाहेर काढेल, ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची मसनात लाकडं. इकडे स्टेशनमध्ये राघव रिषभला सांगत असतो माझा संशय खरा ठरला, ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. रिषभ म्हणत असतो जर ती सिंधू वहिनीच आहे तर ती नाव बदलून का आलीये? राघव म्हणत असतो त्यासाठी भरपूर कारणं असतील. ती आपल्या घरात कृष्णा बनून राहतीये तर आईसाठी का होईना, परंतु कुठलाही विरोध न करता सहजासहजी ती माझ्या आणि तिच्या लग्नासाठी तयार झाली. आणि आता हे पिंकी प्रकरण, पिंकीच्याच नवऱ्याबरोबर ती पळून गेली. खूप मोठी गडबड आहे. कृष्णा जर जिवंत नसेल तर मग ही कृष्णा आणि पिंकी मैत्रिणी असण्याचा प्रश्नच येत नाही. तर रिषभ म्हणतो मग ती जी पिंकी आहे साताऱ्याची आमदार, ती खोटं बोलून आपल्या घरी का आली? तर लगेच राघव म्हणतो करेक्ट, आणि जर सिंधूच कृष्णा असेल तर तिने पिंकीच्या नवऱ्याबरोबर पळून जाण्याचा प्रश्नच नाही. तर रिषभ म्हणतो पण या रिपोर्ट्समध्ये तर असं सांगितलंय की कृष्णाची डेड बॉडी सापडली नाही म्हणून तिला मृत घोषित केलंय. याचा अर्थ ती जिवंत सुद्धा असू शकते. राघव म्हणतो तसं नसतं, जर ती जिवंत असती तर ती नक्कीच सापडली असती. पोलिसांनी तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिला नक्कीच शोधलं असतं. आणि असं सहजासहजी कोणालाही मृत घोषित करता येत नाही. काही प्रोसिजर्स असतात, प्रोटोकॉल्स असतात, ते फॉलो करावे लागतात. ते कंप्लीट झाल्यानंतरच अशी अनाउन्समेंट करता येते. आता आपल्याला कृष्णाबद्दल आणखी माहिती काढायला हवी. तर रिषभ म्हणतो तुझा जर संशय खरा ठरला, ती जर सिंधू वहिनीच असेल तर राघव म्हणतो मग ती असं का वागतेय याचं एक्सप्लेनेशन तिला द्यावं लागेल. ज्या दिवशी मी त्या कृष्णाला बघितलं होतं त्या दिवशीच मला संशय आला होता. माझं मन मला सांगतंय ती माझी सिंधूच आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव मधूकडे कसली तरी औषधाची बॉटल देतो आणि तिला सांगतो की हे पिंकीला पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचंय तू. याच्याच मदतीने आपण तिच्याकडून सत्य काढून घेऊ शकतो. त्यानंतर राघव पिंकीला म्हणत असतो प्रेम नसेल तर जेवणातही चव उतरत नाही. तेवढ्यात मधू पिंकीच्या पाण्यामध्ये ते औषध मिसळते. पिंकी ते पाणी पिते तर राघव मधूला म्हणतो की आता एकदा का हिने हे पाणी पिलं की मग आपल्याला सगळं सत्य कळेल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात.